कुठं गेला होता? विचारता तरी का आली? मी झाला तरी कुठं? दारूच्या अड्ड्यावर. दारूच्या अड्ड्यावर पप्पा. अहो मला या जगात तुला मार्ग तरी उरला आहे का? उरला आहे फक्त आणि फक्त दारूचा अड्डा. अरे नाही विक्रांत नाही. अरे तू असे ह्या वाईट नजरा का बरे करतोस? का पडू नये? दारूच्या अड्ड्यावर जाणे शिकायला डोरले हे तुमच्या ठाकूरजीला सोबत नाही, परंतु गावातील एखादं साधारण पोरीने तुमच्या मुलाचा अपमान करावा, परत त्याच्या खोट्या आरोपाखाली त्याला 5 वर्षांची अटक व्हावी, हे मात्र तुमच्या स्वाभिमानाला संपतोय? अरे नाही विक्रांत नाही. अरे माझे हे अपमान मी कदापि सहन करणार नाही. अरे आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही माझ्याकडे वाघ नजरेने बघण्याची, पण या एका साधारण प्रोफेसरने अरे माझ्या इज्जतीवर शेर गोळे सगळे शेर गोळे. अरे सोडणार नाही मी त्याला. पप्पा अहो पण त्यात काय चूक होती माझी? मी फक्त एका मुलीवर प्रेम केलं होतं आणि मी का करू नये? अहो 9 तरुण मुलगा आहे, एक तर्फा का होईना पण माझं प्रेम आहे त्या आरतीवर आणि सदैव राहणार. अरे विक्रांत सोडून दे त्या आरतीचा नाद. मला नाही वाटत की तुझ्या प्रेमात पडेल म्हणून. नाही बाप्पा नाही. मी तिचा नाद कधीच सोडू शकणार नाही आणि ती जर माझी झाली नाही ना तर तिला ह्या गावात कोणाचीही होऊ देणार नाही. अरे पण तू तिच्याकरता करणार तरी काय आहे? बाप्पा त्या आरतीला मी माझ्या प्रेमाची भीक मागेन. तिला आपल्या करण्यासाठी हवा तो मार्ग स्वीकारेन, पण तिला मी सोडणार नाही. पप्पा पप्पा कदाचित त्या आरतीचं प्रेम त्या रामरामच्या पोरावर सदानंद वाटते तर नसेल ना, म्हणून ती माझा तिरस्कार करत असावी. अरे नाही विक्रांत नाही. अरे कदापि शक्य होणार नाही. होय बाप्पा त्या आरतीचं प्रेम त्या सदानंद वरतीच असेल म्हणून ती माझा तिरस्कार करत असावी. अरे तिचं प्रेम असेल त्याच्यावर पण मी त्या दोघांच्या लग्न कधीच होऊ देणार नाही. पण तिच्या भावाने जर त्यांच्या लग्नाला हिरवी झेंडी दिली तर अरे काय करायचं तरी बघून घे. तुम्ही गाता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही पहा, पण पप्पा आरती माझी व्हायला पाहिजे हे मात्र पक्क लक्षात ठेवा. काय करावं काही सुचत नाही, पण तो प्रोफेसर शामराव अरे माझ्या बरोबर का उठला असेल
सरकार या बाहेरच्या दारावर गंगाधर उभा आहे. हो गंगाधर आरतीचा मोठा भाऊ. होय सरकार, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणतो. अरे जा त्याला घेऊन ये. ठीक आहे सरकार. पण गंगाधर माझ्याकडे का आला असेल? हा आता लक्षात आलंय माझ्या. गंगाधर माझ्याकडे का आला? कारण त्याच्या बहिणीचं लग्न जुळलं असतं म्हणूनच तो माझ्याकडे हात पसरला आला. सर्व ठीक आहे. अरे त्याला हवा तेवढा पैसा देऊन त्याला आपल्या जाळ्यात गाठायचं. बघा आपलं काम. अरे अरे गंगाधर तू हे काय करतोस? अरे मला नमस्कार नाही केला तरी चालेल. आणि तू तर एक स्वाभिमानी माणूस. ठाकूर साहेब चुकलोय हो मी. मला